जय जय रामकृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. सद्गुरू भक्ती मराठी परिवारातील सर्व भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 700 ते 750 यांचे भक्तिभावाने वाचन करणार आहोत. माऊलींच्या प्रत्येक ओवीमध्ये ज्ञानाचा प्रकाश आणि भक्तीची गोडी आहे. म्हणून या ओवी केवळ ऐकू नका, तर मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करा. क्षणभर मन शांत करा, माऊलींचे स्मरण करा आणि आपले मन त्यांच्या चरणी अर्पण करून आजच्या या पवित्र वाचनाला सुरुवात करूयात. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरी. जैसे सत्री अन्न चाले की सामान्य बैकाले, वानसीचे उभविले कोण न रिगे. अन्न छत्रातील भोजन सामान्य माणसाला मिळालेला अधिकार किंवा वाण्याचे दुकान येथे कोणाला मज्जा बसणार. तैसे जयाचे अंतकरण, तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण वृद्धी आहे. असे ज्याचे अंतकरण वाटेल त्या विषय प्रवेशाला मोकळे असते, त्याच्या ठिकाणी अज्ञानाची पूर्ण समृद्धी असते. आणि विषयांची गोडी जो जितू मेला न संडी, स्वर्गही खावया जोडी येथूनीची. जिवंतपणी अथवा मेल्यावरही विषय भोगायला मिळावेत अशी ज्याला विषयांची गोडी असते, आणि म्हणून मेल्यावर स्वर्गातही ते मिळावेत यासाठी जो येथूनच तशी तजवीज करत असतो. जो अखंड भोगाचे या व्यसन काम्य क्रियेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचेल करी. भोगाच्या प्राप्तीसाठी ज्याचे अखंड श्रम चालू असतात, ज्याला काम्य कर्माची फार आवड असते व विरक्त पुरुषाचे दर्शन घडले असता जो आपल्याला विटाळ झाला असे माणूस स्नान कर. विशोषिनोनी जाये परिनशिने सावधुनो हे, कुहिला हाती खाये कोढी जैसा. कोढ झालेल्या माणसाला जशी कुजलेल्या हाताने खाण्याची खंत वाटत नाही, त्याप्रमाणे विषय जरी त्याला कंटाळले तरी तो इतका निर्ढावलेला असतो की त्याला त्याचा कंटाळा येत नाही. खरे टेकुने दिवडे लातोनी फोडी ना काढे, तरी जेविन काढे मागोता खरू. जशी गाढवाला गाढवी आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही आणि गाढव जवळ आले की त्याला लाथा मारून त्याची नाकड फोडते, तरी पण तो मागे हटत नाही. तैसा जो विषया लागी उडी घाली जळती आंगी, व्यसनाची अंगी लेनी मिरवी. त्याप्रमाणे विषय प्राप्तीसाठी तो जळत्या आगीतही उडी घ्यायला तयार होतो आणि त्यातच त्याला भूषण आहे असे वाटते. कुटोनी पडे तव मृग वाढवी हाव, परीन म्हणे ते माव रोहिणीची. हरिण हा मृगजळाच्या मागे लागून ऊर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडत नाही. हा नुसता भास आहे हेही त्याच्या लक्षात येत नाही. तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी, तरी त्रासुने घे धरी अधिक प्रेम. त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांना जरी अनेक प्रकारांनी त्याला त्रास दिला तरी तो कंटाळत नाही, उलट त्या विषयांवरच अधिक प्रेम करतो. पाहिली बाळदशे आई बाहेची पिसे, ते सरे मग श्री मासे भुलोनी ठाके. बालपणात त्याला आईबापांचे वेड असते, ते संपते आणि मग तारुण्यामध्ये स्त्री लंपट होतो. मग स्त्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येऊ, तेव्हा तोची प्रेम भाव बाळकांसी आणि. स्त्रीचा उपभोग घेता घेता म्हातारपण आले की तेच प्रेम तो मुला बाळांवर आणून ठेवतो. आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे, परी जीवे मरे तो न त्रासे विषयांसी जो.
एखादे आंधळे मूल जन्मले म्हणजे त्याची आई जशी त्या तान्ह्या मुलास विसंमत नाही, तसा मुला बाळांमध्ये काळ घालवतो आणि मरतो, परंतु विषयांविषयी त्याला वीट येत नाही. जाणतयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही, आता अनिक काही चिन्हे सांगो. त्याच्या अज्ञानाला अंतच नाही, आता आणखीन काही लक्षणे सांगतो ती आहे. तरी देह हाची आत्मा ऐसिया जो मनोधर्मा, वळघोनिया कर्मा आरंभ करी. तर देह हाच आत्मा आहे अशी दृढ समजूत करून घेऊन जो कर्म करण्यास सुरुवात करतो, आणि उनेका पुरे जे जे काही आचरे, थयाचे अविष्कारे गुंथो लागे. आणि पूर्ण अपूर्ण जे जे काही कर्म करेल त्याने तो फुगतो आणि अपूर्ण कर्म झाल्यावरती खेद करतो. तो ये ठेवलनी भोजे ते बलवीसी जेवी फुंजे, तैसा विद्या बयासी माझे उताना चाले. देवीचा देव्हारा डोक्यावर ठेवला म्हणजे देवर्षी जसा सहज घुमू लागतो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो. म्हणे मीची कुआथी माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरती रीती कोणा आहे. आणि सर्व लोकांमध्ये मीच काय तो शहाणा, माझ्याच घरी संपत्ती आहे आणि माझ्यासारखी वागण्याची पद्धत दुसऱ्या कोणाला आहे. नाही माझे नि पांडे वाढू, मी सर्वज्ञ कुची रुडू, ऐसा गर्व दृष्टी गंडू घेऊनी ठाके. माझ्यासारखा मोठा कोणी नाही, प्रसिद्ध सर्वज्ञ काय तो मीच ऐक आहे, अशा गर्वाने संतुष्ट होऊन जो ताठ होतो. व्याधी लागली या मानुसा, नयेची भोग दाऊ जैसा, निकेन साहे तो जैसा पुढे लांचे. रोगी माणसाला जसे कोणतेही भोग पाहवत किंवा सोसवत नाही, त्याप्रमाणे ज्याला दुसऱ्याचे चांगले झालेले खपत नाही. व्याधी लागली या मानुसा, नयेची भोग दाऊ जैसा, निकेन साहे तो जैसा पुढे लांचे. रोगी माणसाला जसे कोणतेही भोग पाहवत किंवा सोसवत नाहीत, त्याप्रमाणे ज्याला दुसऱ्याचे चांगले झालेलेही खपत नाही. जीवने शिंपला तीड पिढी, विजिला प्राण सांडी, लागला तरी काडी उरोने दी. पाण्याचा थेंब पडला तर तडतडतो, वाऱ्याने विझून जातो किंवा एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो, काडीही शिल्लक ठेवत नाही. हळूमाण प्रकाशू करी, ते तुलेनी चौबारा धरी, तैसिया दीपाचिया परी सुविद्दू जो. थोडासा प्रकाश करतो आणि उष्णता वाढवतो, त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो म्हणजे ज्ञान थोडेच पण गर्व मात्र जास्त असतो. औषधाचे नामे अमृते, जैसा नवज्वरू अंबुथे, का विषची होनी परते सर्पादुधा. नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून जर दूध दिले तर ज्वर जसा वाढतो, अथवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते. ऐसा सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू, तपोज्ञाने पारू ताठा चढे. त्याचप्रमाणे गुणवानांचा जो मत्सर करतो, विद्येचा अभिमान बाळगतो आणि थोड्याशा तपाने आणि ज्ञानाने त्याला अमर्याद गर्व चढतो. अंत्युरानी वे बैसविला, आरे धारून गिळेना, तैसा गर्भे फुगला देखसी जो. हीन जातीच्या माणसाला राज्यपद दिले किंवा अजगराने जर लाकूड गिळले तर तो जसा फुगतो तसा तो अभिमानाने फुगतो. जो लाटणे सानलवे, पाथरू ते विनद्रवे, गुनियासी नागवे फूडसे जैसे. जो नेहमी लाटण्यासारखा ताट, दगडासारखा कठीण आणि अंतकरणाचा व फुरसा जातीचा साप चावला तर तो मांत्रिकालाही उतरवता येत नाही, त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावरती आणू शकत नाही.
किंबहुना तया पाशी अज्ञान आहे वाढीसी, हे निकरेगा तुझसी बोलत असो. किंबहुना अर्जुना, त्याच्या जवळचे अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे, हे आम्ही तुला निश्चून सांगतो. आणि कही धनंजया, जो गृह देह सामग्रिया, न देखे कालचिया जन्मांते गा. अर्जुना, आणखी असे पहा की जो आपले घरदार, शरीर, संपत्ती किंवा जन्म याविषयी कधी सुद्धा थोडासा देखील विचारही करत नाही. कृतघ्न उपकारू केला, का चोरा व्यवहारू दिदला, निसगुस्तविला विसरे जैसा. कृतघ्नावर केलेला उपकार, चोराच्या हाती दिलेले भांडवल किंवा निर्लज्ज माणसाची स्तुती यांचा त्यांना जसा लगेच विसर पडतो. ओढाळीता लाविले, ते तैसेच कान पुसवले, की पुढती ओढाळू आले सुने जैसे. ओढाळ कुत्र्याला शिक्षा म्हणून कान शेपटी कापून घराबाहेर लावले तरी ते पुन्हा त्या ओल्या जखमांसह तसेच घरात शिरते. बेडूक सापाची तोंडी, जातसे सबुडबुडी, तो मक्षिकांची कोडी स्मरेना काही. बेडूक सापाच्या तोंडात गिळला जात असतानाही तो माशा खात असतो, पण आपण मरतो आहोत ही आठवण त्याला नसते. तैसी नवही द्वारे श्रवती, अंगी देहाची लुती जिती, जेने चाली ते चित्ती सलेना जया. त्याप्रमाणे या सडक्या देहाचे नऊही दरवाजे सारखे झिजत आहे, पण अशी दया कशाने झाली हे ज्याच्या मनातही येत नाही. मातेच्या उदर कुहरी, पचुनी विष्टेच्या दाथरी, जठरी 9 मासवरी उकडला जो. मातेच्या गर्भाशयामध्ये विष्टेच्या घरात जो 9 महिनेपर्यंत उकडला जातो. ते गर्भींची जे व्यथा, काजे झाले उपजता, ते काहींची सर्वथा नाठवी जो. ती गर्भातील यातना किंवा बाहेर येताना झालेले दुःख याची त्याला यत्किंचितही आठवण नसते. मळमूत्र पंकी, जे लोळते बाळंकी, ते देखोनी जोन थुंकी त्रासूने घे. विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहूनही ज्याला किळस येत नाही आणि कंटाळतही नाही. कालची ना जन्म गेले, पाहेच पुढती आले, ऐसे हे काही वाटले नाही जया. मागचा जन्म नुकता संपला आणि लागलीच पुन्हा उद्या दुसरा जन्म मिळणार याचा विचारही जो करत नाही. आणि पैतयाची परी, जीविताची फरारी, देखोनी जो न करी मृत्यू चिंता. आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही. जिने याचे विश्वासे, मृत्यू एक असे, हे जयाचे मानसे मानी जेना. त्याला जगण्याचा इतका विश्वास वाटतो की इथे एक मृत्यू आहे हे ज्याच्या मनाला पटत नाही. अल्पोदकींचा मासा, हे नाटेसी आशा, नवचेची का जैसा अगाध डोहा. डबक्याला मासा हे डबके आटणार नाही असे समजून ज्याप्रमाणे खोल डोहामध्ये जात नाही. का गोरीची अभुली, मग व्याधा दृष्टीनं घाली, गळून पाहता गिळली उंडी मीने. किंवा गाण्यावर लुब्ध होऊन हरणाची नजर जशी पारध्याकडे जात नाही किंवा हा गळ आहे हे लक्षात न घेता मासा जसा आमिष गिळतो. दीपाची या झगमगा, जाईल हे पतंगा, नेनवेची पैका जया परी. किंवा दिव्यांची झगमग आपले अंग जाळेल हे जसे पतंग जाणत नाही. गभारू निद्रा सुखे, घर चाळत असे ते न देखे, नेनताचे विविखे रांधिले अन्न. एखादा मूर्ख मनुष्य झोपेच्या भरात आपण आहो ते घर पेटले आहे इकडेही लक्ष देत नाही, किंवा आपण खातो ते विषान्य आहे हे न ओळखता एखादा ते खाऊन जातो. तैसा जीविताचे निमिषे, हा मृत्यूची आला असे, हे नेनेची राजसे सुखे जोगा.
त्याप्रमाणे जीविताच्या रूपाने हा मृत्यूच पुढे उभा आहे, हे रजोगुणापासून होणाऱ्या सुखामुळे जाणतच नाही. शरीरींची वाणी अहोरात्रांची जोडी, विषय सुख प्रौढी साचची मानी. शरीराची होणारी वाढ, दिवस आणि रात्र यांचा आयुष्याचा लाभ आणि विषय सुखाचे महत्व या सर्व गोष्टी जो खऱ्याच मानतो. परी पापुडाई सेनेने जे वेश्येचे सर्वस्व देणे, तेची ते नागवणे रूप येथ. वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे हेच त्या मनुष्यात साक्षात लुटणे होय, पण त्या बिचाऱ्याच्या हे काहीच लक्षात येत नाही. मनचोराचे साजणे, तेची ते प्राण घेणे, लेपास तपन करणे तोची नाशू. चोराशी मैत्री किंवा संगत म्हणजे जसा प्राणघातच करून घेणे किंवा मातीच्या चित्राला स्नान घालणे म्हणजे त्याचा संपूर्ण नाश करणेच. पांडुरंगे अंग सुटले, ते तयची नावे खुंटले, तैसे नेने भुलले आहार नेत्रा. पंडुरोगामुळे शरीर पृष्ठ होणे म्हणजे वास्तविक आयुष्य संपल्याचीच खूण आहे. त्याप्रमाणे आहार निद्रादी विषयांवर लुप्त होऊन वागणारा मनुष्य आत्मघात ओळखत नाही. सन्मुख शूला धावतया पाय चपळा, प्रतिदिपदिये जवळा मृत्यूचे मी. समोर असलेल्या सुळाकडे जलद पावलाने धावून जाणाऱ्या जसा पावलों पावले मृत्यू जवळ येतो, ते मी देहा जवजव वाढू, जवजव दिवसांचा पवाडू, जवजव सुरवाडू भोगांचा या. त्याप्रमाणे देह जो जो वाढतो, आयुष्य जसे जसे अधिक लोटते आणि जो जो सुखभोग अनुकूलतेने घडतात, तव तव अधिकाधिके मरण आयुष्यात ते जिंके, मीठचे बी उदके घासीजत असे. तो तो मृत्यू अधिकाधिक आयुष्याचा ग्रास करून पाण्यात पडलेल्या मिठाप्रमाणे त्याला माणसाला पूर्णपणे जिंकतो. अशा प्रकारे आज आपण प्रकृती पुरुष योग ओवी 700 ते 750 अनुभवलेली आहे. जर तुमच्या मनातही भगवंतासाठी खरं प्रेम असेल तर ही ओवी तुमच्यासाठीच आहे. माऊलींचे विचार आवडले असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.